नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रविराज धनगर आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आदी अकॅडमी. आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज सुरू केली की ज्यामध्ये वारंवार रिपीट होणारे प्रश्न आपण या सिरीजच्या माध्यमातून प्रकरण वाईज घेत आहोत. त्यामध्ये समासातील हे दुसरं लेक्चर, ज्यामध्ये आपण राहिलेले प्रश्न पाहणार आहोत की जे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. बरोबर. तर भाग क्रमांक 10 ट्रिक सिरीज समास PYQ सिरीज, प्रश्न क्रमांक 41. ज्या कर्मधारय समासात पहिले पद म्हणजे पूर्वपद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास त्यास कोणता समास म्हणतात. इथे घ्यायला पाहिजे कोणता, किंवा रिकामी जागा. त्यास कोणता समास म्हणतात, कोणता समास म्हणतात. आता लक्षात घ्या की ज्या कर्मधारय समासात पहिले पद पूर्वपद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो. उदाहरणार्थ बघा, आता पहिले पद पूर्वपद संख्या म्हणजे जसं घेतलं आपण नवरात्र, नवरात्र, रात्र. आपल्या लक्षात येईल की नव म्हणजे 9 आणि रात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. 9 रात्रींचा समूह, समूह किंवा समुदाय, समुदाय असं ज्यावेळेस विग्रह होतो त्यावेळेस त्याला आपण द्विगु समासाने ओळखतो. जळगाव पोलीस 2018. क्लिअर. पुढचा प्रश्न, आही नकुल, आही नकुल या सामासिक शब्दाचा विग्रह करा. बघा, अही आहे नकुल, अही आणि नकुल, अहीचा नकुल, अही हाच नकुल. इथं समजून घ्या, अही आणि नकुल हे दोन व्यक्तींची नाव आहेत. बरोबर. अही आणि नकुल. मग आपण इथं अही आहे नकुल नाही म्हणू शकत. अही वेगळा आहे, नकुल वेगळा आहे. मग अही नकुल आहे का? नाही. अही आणि नकुल म्हणू शकतो, कारण हा द्वंद्व समास होतो. कोणता? द्वंद्व, द्वंद्व समास म्हणजे इतरेतर द्वंद्व, इतरेतर, इतरेतर द्वंद्व. आणीचा वापर केला समुच्चयबोधक उभयनिर्णय अही आणि नकुल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता बहुव्रीही समासाचा प्रकार नाही? हे तुमचं कीवर्ड आहे. नाही असला, 3 असतील पण एकच नसला. विभक्ती बहुव्रीही, सह बहुव्रीही, नन बहुव्रीही आणि चित्र बहुव्रीही. आपल्याला माहितीये विभक्ती, सह आणि नन ही विभक्तीचे आपल्या बहुव्रीही समासाचे प्रकार आहेत, परंतु चित्र हा कोणत्याच समासाचा प्रकार नाही. उत्तर क्रमांक 4 बरोबर. छत्रपती संभाजीनगर बॅट्समन 2024. पुढचा प्रश्न, बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? इथं समजून घ्या, कर्मधारय, द्विगु, द्वंद्व, तत्पुरुष. प्रथम दर्शनी वाचलं त्याचा विग्रह करायला जड जातो, विग्रह करायला जड जातो. बालमन, मग काय लिहायचं? सोप्पा विग्रहाचा बाळाचे मन, बाळाचे मन, बाळाचे मन. म्हणजे आपल्या लक्षात येतं की इथं चेचा प्रत्यय म्हणजे षष्टी, षष्टी. विग्रहात विभक्तीचा प्रत्यय आला म्हणून विभक्ती, 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 षष्टी विभक्ती. दुसरा शब्द महत्वाचा मन म्हणून तत्पुरुष समास. विभक्ती, षष्टी, तत्पुरुष, तत्पुरुष समास. उत्तर आपलं तत्पुरुष समास आहे. नागपूर पोलीस 2017. मी तुम्हाला वारंवार सांगतो प्रत्येक लेक्चर मध्ये की मराठीचे प्रश्न रिपीट होतात, मराठीचे प्रश्न रिपीट होतात, 100% होतात. कारण मागचा जर आपण भरत्यांचे पेपर पाहिले तर आपल्या लक्षात येईल. मी तुम्हाला दाखवतो प्रत्येक ठिकाणी की बऱ्याच वेळा 23चा प्रश्न 24ला आला, 17चा प्रश्न 24ला आला. त्यामुळे पुढचा, रिकामी जागा हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही. रक्तवर्ण मी विग्रह करून दाखवतो. रक्तवर्ण, रक्तासारखा वर्ण, रक्ता सारखा वर्ण, सारखा, सारखा वर्ण, वर्ण. बरोबर. म्हणजे सारखा आला हा कर्मधारय समास आहे. वेशांतर, अन्यवेश, अन्यवेश, अन्यवेश. बरोबर. म्हणजे हा सुद्धा कर्मधारय समास आहे. पाप पुण्य, पाप, पाप, किंवा, किंवा. आता दोन विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून किंवा घ्यावा लागतो. किंवा पुण्य, पुण्य. याला म्हणतो आपण वैकल्पिक द्वंद्व समास.
वैकल्पिक 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 द्वंद्व 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 म्हणजे हा कर्मधारय समास आहे. घननीळ, निळा असा घन, निळा असा 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 घन घन म्हणजे हा सुद्धा तुमचा कर्मधारय समास आहे. उत्तर क्रमांक 3चं बरोबर. जळगाव पोलीस 2017. त्रिभुवन त्रिभुवन 3 भवनांचा समूह, 3 भवनांचा समूह किंवा भुवनांचा समूह. त्रिभुवन समूह किंवा समुदाय म्हणू शकता. समुदाय, समूह किंवा समुदाय. द्विगु समास. करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय? ज्या वाक्यात बघा आपल्याकडे एक विशेषण, विशेषण नाम, विशेषण विशेष्य, विशेष्य नाम आणि दोन्ही विशेषणे असे 3 प्रकार. आणि एक पडते उपमेय उपमान, उपमान उपमेय आणि आणि ज्याला आपण म्हणतो हा दोन्ही एकच. उपमान आणि उपमेय ओळखता येत नाही असे असे 3 आणि 3 6 प्रकार आपले कर्मधारय समासाचे पडतात की ज्यामध्ये विशेषण विशेष्याची जोडी असते. बरोबर. नन नाही, द्विगु नाही आणि मध्यम पदलोपी सुद्धा नाही. मुंबई शहर पोलीस 2017. विशेषण आणि नामाची जोडी म्हटलं म्हणजे कर्मधारय समास. नेक्स्ट पुढचा प्रश्न. यथावकाश पोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास यापैकी नाही. छत्रपती संभाजीनगर 2024 ला तर आला, परंतु हाच प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस 2023 ला आला होता, म्हणजे रिपीट झाला. समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? की मराठी व्याकरणाचे प्रश्न हे रिपीट होतात, रिपीट होतात. म्हणून हा 23चा प्रश्न 24 ला आला, कदाचित 26 ला येऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आता बघा एक लक्षात ठेवा. आ यथा, आ यथा आणि प्रति, आ यथा आणि प्रति हे 3 संस्कृत उपसर्ग आहेत. कोणते? संस्कृत उपसर्ग. संस्कृत उपसर्ग, संस्कृत उपसर्ग, उपसर्ग आहे. आणि हे संस्कृत उपसर्ग मिळून तोही शब्द बनतो, तो अव्ययीभाव समासाचा ओळखला जातो, ओळखला जातो. करेक्ट आन्सर 1. पुढचा. विद्यालय या सामासिक शब्दाचा विग्रह करा. विद्येचे आलय, विद्यालय. विद्या आणि आलय, विद्यालय. विद्या हेच आलय, विद्यालय. विद्येसाठी आलय, विद्यालय. उत्तर क्रमांक बघा. विद्यालय आलय म्हणजे निवारा किंवा आलय म्हणजे एक प्रकारचं कार्यालय. बरोबर. तर विद्येचं आलय नसतं. आता मी म्हटलं की हे सभागृह विद्येचं आहे, नाही असं नाही. विद्येसाठी आहे, विद्या ग्रहण करण्यासाठी आहे. म्हणून उत्तर क्रमांक चतुर्थी. चतुर्थी तत्पुरुष समास, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास विद्येसाठी आलय. पुढचा प्रश्न. बारभाई या शब्दाचा समास ओळखा. 2024 ला आलेला तर आहे, परंतु हाच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2018, परभणी पोलीस 2018, 18चा प्रश्न 24 मध्ये परत विचारला. बारभाई म्हणजे 12 भावांचा समूह. 12 भावांचा, 12 भावांचा समूह, 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 समूह म्हणजेच बारभाई, 12 संख्या, समुदाय म्हणजेच याला आपण म्हणतो द्विगु समास. द्विगु समास. करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? पोळपाट. आता बघा पोळपाट, त्याला म्हणतो आपण पोळीसाठी पाठ, पोळीसाठी पाठ, पोळीसाठी पाठ, पोळीसाठी पाठ. पोळपाट, पोळीसाठी पाठ. माता पिता, माता आणि पिता दोघं पाहिजेत आम्हाला. माता आणि पिता दोघं पाहिजे आम्हाला. एकटे माता चालणार नाहीत, एकटे पिताही चालणार नाहीत. दोघं महत्वाचे आहेत. म्हणून माता पिता दोघं महत्वाचे, म्हणजे आपला द्वंद्व समास. साठी पाठ म्हणजे चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष समास. आणि माता पिता याला म्हणतो आपण आणि म्हणजे इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व. त्रिशंकू,
शंकू, 3 शंकूंचा समूह, बरोबर, 3 शंकूंचा समूह, म्हणून याला आपण म्हणतो डायरेक्ट द्विगु समास. कोणता? द्विगु. त्रिशंकू. आमरण, आमरण, मरेपर्यंत, 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 सोपं घ्या, मरेपर्यंत, मरेपर्यंत. किंवा याला दुसरं एक आणखी पडते, जन्मापासून, जन्मापासून. दोन्हीही विग्रह बरोबर आहेत, दोन्ही विग्रह बरोबर आहेत. आणि आ यथा प्रति संस्कृत उपसर्ग अव्ययभाव समास. कोल्हापूर पोलीस 2024, बघा सातारा पोलीस 2015 आलेला, 15 नंतर 24 परत विचारला, म्हणजे मराठीचे प्रश्न रिपीट होतात. चहा पाणी. आता आपल्या घरी पाहुणे आले, बरोबर, तर समअशी हार लावणे, समअशी हार लावणे म्हणजे पाहुणे आले तर आपण त्यांना बोलवतो, चला आमच्या घरी चहा पाण्याला. म्हणजे चहा आणि पाणी देतो का? नाही. तत्सम जे काय औपचारिक आदर सत्काराचे पदार्थ किंवा आपण पेय त्यांना देऊ शकतो ते देतो. पण बोलताना आपण म्हणतो चहा पाणी. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात कोण चहा पाजणार नाही, तर सरबत देईल, पण बोलताना हेच बोलेल, चला आमच्या घरी चहा पाणी. मग चहा पाणी व तत्सम आदर आतिथ्याचे पदार्थ म्हणजेच त्यासारखी ओळ लावणे म्हणजे समाहार द्वंद्व समास. 2023 आलेला, गोंदिया पोलीस 2023, नागपूर SRPF 2024 रिपीट झाला. पुढचा प्रश्न, पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. दरमहा. आता बघा, बेदरबेला, बे दर दर बेला बेला, हरबरबिन, हर हर बर बर आणि बिन बिन. हे फारसी, कोणते? फारसी उपसर्ग, फारसी उपसर्ग आहे. आणि या फारसी उपसर्गांनी मिळून बनलेला सामासिक शब्द 100% अव्ययभाव समास ओळखावा. भंडारा पोलीस 2024 हा दर आणि त्याला जोडला महा म्हणजे प्रत्येक महिना, बरोबर, प्रत्येक महिना. दरमहा म्हणजे प्रत्येक महिना, प्रत्येक महिना, प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक महिना. करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, त्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास कोणता समास म्हणतात? 2023 2 पोलीस पेपरमध्ये आलेला नांदेड चालक आणि सांगली पोलीस 2021 प्रश्न 23 मध्ये रिपीट झाला. आणि हा प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा रिपीट झाला. मागच्या लेक्चरमध्ये हा प्रश्न मी घेतलेला आहे. उत्तर तुम्हाला माहिती आहे, उत्तर आहे तत्पुरुष समास. कारण दुसरे पद महत्वाचे आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले विभक्तीचे प्रत्यय विग्रह करताना घ्यावे लागतात, बरोबर. त्यामुळे तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास, तत्पुरुष समासात सगळ्यांना आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न, काव्यामृत. आता काव्यामृत, जेव्हा काव्य अमृत, काव्य असे अमृत, काव्यासारखे अमृत असं नाही म्हणू शकत, किंवा अमृतासारखे काव्य नाही, बरोबर. तर ज्या वेळेला काव्यामृत, बरोबर, चरणामृत असे शब्द येतात, त्यावेळेला त्याचा सामासिक विग्रह होतो काव्य हेच अमृत, काव्य हेच अमृत. म्हणजे रूपक काय होऊन जाते? रूपक, 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 रूपी, रूपक. रूपक आपल्याला इथं दिसते, बरोबर. म्हणजे उपमेय आणि उपमान कोण आहे हे ओळखता येत नाही. आता आपल्याला या वाक्यात अमृतासारखी काव्य म्हणून का काव्यासारखे अमृत म्हणून हे समजत नाही, त्यावेळी त्याला रूपक म्हणतात. काव्य हेच अमृत, काव्य हेच अमृत. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, खालील शब्दामधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. सचिवालय, सचिवासाठी आलय, सचिवासाठी आलय, आलय, सचिवासाठी कार्यालय, बरोबर, सचिवासाठी आलय. ते सचिवाचं नसते, सचिवाचे आलय नसते, सचिवासाठी आलय असते. सचिव बदलत राहतात, आलय कार्यालय तेच राहत, बरोबर. जन्म स्वभाव, जन्मापासून स्वभाव, जन्मापासून पासून स्वभाव, 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 जन्मापासून स्वभाव म्हणजे जन्म स्वभाव. सुखप्राप्त, याला म्हणतो आपण सुखाला, सुखाला, सुखाला प्राप्त, सुखाला प्राप्त म्हणजे सुखप्राप्त. बघा, जर तुम्ही व्यवस्थित पाहिले याचे विग्रह, तर साठी, चतुर्थी, चतुर्थी, चतुर्थीचा प्रत्यय आपण घेतला पासून, पंचमी, 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 ला
द्वितीयाला द्वितीया, म्हणजे सगळ्या आपल्याला विभक्ती दिसतात. म्हणजे वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. लातूर बॅट्समन 2024, रत्नागिरी 2021 ला आलेला हा प्रश्न परत 2024 ला रिटर्न आला. बरोबर. तर तिन्ही शब्द हे विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहेत. म्हणून उत्तर वरील सर्व हे येईल. अतिघाई करायची नाही. पहिला चारही ऑप्शन बघून घ्यायचे आणि मग उत्तर लिहायचं. काही लोकांचं कसं होते की त्यांना माहित असतं की सचिवालय हा प्रॉपर विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. परंतु अशा वेळी असं लक्षात येतं की अरे त्याच्या खालचा पण विभक्ती तत्पुरुषच आहे ना, सुखप्राप्त पण विभक्ती तत्पुरुषच आहे ना. अशा वेळी 1-2 उत्तर लिहून चालणार नाही. सर्व ऑप्शन पाहणं गरजेचं असते, नाही तर उत्तर चुकू शकते. नेक्स्ट, लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे काय? एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कायम लक्षात राहील. आता बघा, जर एखाद्या हॉटेलात गेलो आपण आणि मी विचारलं, बरोबर, मी विचारलं तर एखाद्या हॉटेलवाल्याला म्हटलं की दादा मला बटाटा घालून, मी नेहमी उदाहरण देतो बघा, हे उदाहरण कायम लक्षात राहील तुमच्या. मी म्हटलं तुम्हाला, काय म्हटलं, बटाटा घालून, बटाटा उकडून, घालून, तयार करून, उकडून, कुस्करून, त्याची भाजी बनवून, त्याला बेसनात बुडवून, तयार करून, तयार झालेला वडा द्या. तो हॉटेलवाला मला वेड्यात काढेल. एक सोपं उदाहरण याच्यामध्ये जे येते ना, बटाटा उकडून, बरोबर, बेसनात बुडून, विग्रह चालू शकतो हा, बेसनात बुडवून, तेलात तळून, तयार झालेला वडा द्या. मी काही चुकीचं बोलतोय का? नाही, बरोबर बोलतोय. परंतु ह्यासाठीच तर समासाची रचना आहे. कारण आता पहिला शब्द आहे बटाटा आणि दुसरा शब्द आहे वडा. या दोघांना मी सरळ ठेवलं, काय, बटाटा वडा, आणि यांना मी जोडून घेतलं. हा एक शब्द तयार झाला. या एका शब्दात हा संपूर्ण अर्थ आला. म्हणजे हे जे पद आहेत मधले, हे गाळून टाकले मी आणि त्याचा अर्थ इथं आला. मग हे जे पद लुप्त केले, गाळले, बरोबर, म्हणून याला म्हणतो आपण लुप्तपद कर्मधारय समास. आणि याचं नाव आहे लुप्तपद. आता हा खाद्यपदार्थ आहे. कोणता आहे? खाद्यपदार्थ, बनवलेला खाद्यपदार्थ. म्हणजे हा लुप्तपद म्हटलं की त्याला म्हणायचं मध्यम पदलोपी. जे मधातले पद आहेत ना, ते लुप्त करून टाकतो, काढून टाकतो आपण, आणि पहिला आणि शेवटचा शब्द जोडतो. म्हणून त्याला म्हणतात लुप्तपद कर्मधारय समास, म्हणजेच मध्यम पदलोपी समास. गोंदिया पोलीस 2017, महत्वाचा प्रश्न. बरोबर. चला पुढचा प्रश्न. विख्यात या समासिक शब्दाचा विग्रह करा. विशेष ख्याती असलेला तो, विशेष नाव, अधिक ख्यात, मोठा माणूस. विख्यात म्हणजे विशेष ख्याती, विशेष प्रसिद्धी असलेला तो. हा विख्यात शब्द कुठे येतो? तर हा बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. विशेष ख्याती असलेला तो विख्यात. पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? महादेव. विग्रह करत चालू. एक लक्षात ठेवता माझी गोष्ट, काय की समासाचं उत्तर काढायचं आहे तर शब्दाचा विग्रह करता आला पाहिजे. त्या विग्रहावर समासाचा प्रकार समजतो. महान असा देव, महान असा देव. मी शॉर्ट टेक्स्ट बघा आपल्या याच्यावर टाकलेले आहे. असा, सारखा असे जर शब्द आले तर 100% तो तुमचा कर्मधारय समास असतात. बालमित्र, बालपणापासून मित्र, बालपणपासून मित्र, बालमित्र, बरोबर, म्हणजे अगदी बालपणापासून मित्र. गजानन, गजाचे म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती, गजाचे आहे. आनन ज्याला, आनन म्हणजे तोंड,
आनंद म्हणजे तोंड, आनंद, ज्याला, ज्याला तो, असा तो किंवा तो, बरोबर. तो कोण होतो? गणपती, गणपती, गणपती. हे कोण आहेत महान असा देव? शंकर म्हणजे महादेव, बरोबर, शंकर, महादेव. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, 9 रात्रींचा समूह, रात्रींचा समूह, समूह, समूह. आता आपल्याला पाहिजे द्विगु समास, म्हणजे सोपं उदाहरण, नव आणि रात्रींचा समूह, उत्तर क्रमांक 4चं बरोबर. परंतु हे 3 का नाही आहेत? कारण हा बहुव्रीही समास आहे, हा विभक्ती तत्पुरुष समास आहे, पासून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, पंचमी विभक्ती तत्पुरुष समास, बरोबर. आणि हा सुद्धा तुमचा बहुव्रीही समास आहे. एकमेव सोलापूर शहर 2024. नेक्स्ट, समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान, प्रधान म्हणजे महत्वाची, उभय पद प्रधान म्हणजे दोन्ही पद प्रधान असल्यास कोणता समास ओळखा, कोणता समास होतो? तर अहिल्यानगर पोलीस 2023 हा सिंधुदुर्ग पोलीस 2021 ला विचारलेला प्रश्न परत 2023 विचारला. आता आपल्याला माहिती आहे 1+2 दोन्ही पद महत्वाची म्हणजे द्वंद्व समास, द्वंद्व समास. 60व्या प्रश्नाचं उत्तर द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण कोणते? आता मध्यम पदलोपी किंवा लुप्तपद, किंवा लुप्तपद, लुप्तपद कर्मधारय, लुप्तपद कर्मधारय, कर्मधारय, हे 2 नावाने मध्यम पदलोपी ओळखला जातो. याच्यात एकच लक्षात ठेवायचं, काय? खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थ आणि नाते संबंध, नाते संबंध, नाते संबंध. जर तुम्हाला खाद्यपदार्थ आणि नाते संबंध शब्दातून दिसतात तर समजून जायचं ते तुमचे काय आहे? मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे. साखर घालून तयार केलेला भात, साखर भात, उत्तर क्रमांक 1चं बरोबर. पुढचा, कल्याणेश्वर या शब्दाचा विग्रह ओळखा. कल्याण करणारा तो कल्याणेश्वर. आता कल्याण आणि ईश्वर हे 2 शब्दांनी मिळून कल्याणेश्वर बनलेला आहे. तर कल्याण करणारा फक्त कल्याणच झालं, बरोबर. आणि तो कल्याणेश्वर हे तर पुढचं झालं. मग कल्याण करणारा ईश्वर, कल्याण आणि ईश्वर दोन्ही शब्द आले पाहिजे, बरोबर. विग्रह तो कल्याणेश्वर, तो उत्तर आहे तुमचं 2चं बरोबर. कल्याण करता तो कल्याणेश्वर नाही, कल्याणाची अपेक्षा बाळगणारा कल्याणेश्वर नाही, बरोबर. बीड पोलीस 2024. पुढचा प्रश्न, मला सांगायचं काय की जे 2 शब्द जोडले गेले ते दोन्ही शब्द विग्रहात दिसले पाहिजे, तेव्हाच तो विग्रह बरोबर मानावा. समजलं? क्लिअर. पुढचा प्रश्न, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता मी तुम्हाला मगाशी चहापाणी सांगितला, हा प्रश्न 2024 ला रिपीट झालाय, बरोबर. 2021 मुंबईला आलेला, मग अकोला पोलीस 2024 ला आला आणि जालना पोलीस 2024 ला सुद्धा, बरोबर. म्हणजे 21चा प्रश्न 24 ला आला. सांगायचं तात्पर्य हे की आपण बऱ्याच वेळा वाक्य बोलतो की आमच्याकडे या, जे काय आमची थोडी थोडकी भाजी भाकरी खा. मग आता भाजी भाकरी म्हणजे त्यांना खायला तुम्ही भाजी आणि भाकरीच देणार का? नाही. ह्या बोलण्याच्या पद्धती आहेत, हे सोपंच करा. म्हणजे समाहार द्वंद्व समास. कोणता? भाजी भाकरी म्हणजे भाजी भाकरी तत्सम खाद्यपदार्थ, तत्सम खाद्यपदार्थ म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या घरी बोलवला जेवायला, आपण म्हणतो चला आमच्या घरी जे काय भाजी भाकरी आहे ते गोड मानून घ्या. मग आपण त्यांना भाजी आणि भाकरी देणार का? नाही. भाजी भाकरी, लोणचं, मीठ, सांबर सगळं देऊ शकतो, पण बोलताना आपण भाजी भाकरी बोलतो. म्हणून समाहार द्वंद्व समास. तत्सम साधे पदार्थ, साधे भाजी भाकरी, साधे पदार्थ, साधे पदार्थ, उत्तर क्रमांक 3चं बरोबर. भाजीपाला, त्यामुळे बाबा भाजी, आपण बऱ्याच वेळा बाजाराला जातो तर बोलताना पण हेच बोलतो की कुठं चाललंय म्हणून भाजीपाला घेऊन येतो. मग फक्त भाजी आणि पालाच आणतो का? नाही. त्यामध्ये किराणा किंवा मग आपलं भाटक वगैरे, बरोबर, तर सगळं आणतो आपण, जे काय खाय प्यायच्या वस्तू आहेत आपल्या, तर बोलताना भाजीपालाच बोलतो. म्हणजे तत्सम बाजारातील पदार्थ समाहार द्वंद्व. भंडारा पोलीस 2023. पुढचा प्रश्न, व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पहिल्याचा विग्रह करा. व्यर्थ शब्द पाहायला जरा जड वाटतो. तर आता बघा, व्य म्हणजे विना, व्य म्हणजे विना अधिक अर्थ, विना अधिक अर्थ. तुम्हाला माहित असेल की बिन, बिन आपल्या पुस्तकांमध्ये बिन आहे, मराठीत त्याला विन म्हणतात, बिन किंवा विना, बरोबर. मग हे तुमचा फारसी उपसर्ग आहे. कोणता? फारसी उपसर्ग.
फारसी उपसर्ग उपसर्ग आपण तो मराठीत लिहिला विना, बरोबर. म्हणजेच फारसी उपसर्गाने बनलेला व्यर्थ हा तुमचा अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. 21/2018चा प्रश्न 21ला परत रिपीट झाला. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती, तर दिव्य दृष्टी दिव्य अशी दृष्टी, दिव्य अशी अशी दृष्टी, द्रव्य अशी दृष्टी, द्रव्य अशी दृष्टी. दृष्टी कशी आहे? दिव्य. दृष्टीबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द दिव्य. म्हणजे हे आहे विशेषण, हे आहे विशेषण, विशेषण. आणि ज्याच्यासाठी विशेषण दिलं त्याला म्हणायचं विशेष्य. विशेष्य म्हणजे तुमचा विशेषण अधिक विशेष्याची जोडी म्हणजे कर्मधारय समास. बीड पोलीस 2024. समजलं? पुढचा प्रश्न, ज्या समासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? आपल्याला माहिती आहे जिथं दोन्ही समास नसतात, जसं दशानन, 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 दशानान झालं, दशानन. परत घेऊ आपण. ओके, एक मिनिट. दशानन, दशानन. आता बघा, दशानन, दशानन. तर हे फक्त ज्यांना त्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी. दश म्हणजे 10, अधिक आनंद म्हणजे तोंड, आनंद म्हणजे तोंड. मग 10 तोंडाचा असा अर्थ न घेता आपण त्याचा अर्थ घेतो रावण. काय अर्थ घेतो? रावण. म्हणजे तिसरा अर्थ प्राप्त झाला. 1 आणि 2 दोघांचं काही घेणदेण नाही राहिलं आणि तिसराच अर्थ प्राप्त झाला. शिवाय या तिसऱ्या शब्दाचे हा समासिक शब्द विशेषण असते. काय असते? विशेषण, बरोबर. विशेषण होते जर केला तर. दशानन रावण. त्यामुळे तिसरा अर्थ निघाला म्हणजे याला म्हणायचं बहुव्रीही समास. बघा, हा प्रश्न कोल्हापूर 21 पोलीस 2021, नागपूर चालक 2021 आणि 21चा 24 मध्ये रिपीट मारला. दौंड SRPF 24. पुढचा प्रश्न, सेवानिवृत्ती या समासिक शब्दाचा समास होता. सेवानिवृत्ती. आता बघा, गोंदिया पोलीस 2016, नागपूर पोलीस 2018. गोंदियाचा परत नागपूरला घेतला गेला. षष्टी तत्पुरुष, पंचमी, चतुर्थी का तृतीया. आता बघा आपण, सेवेची निवृत्ती षष्टी तत्पुरुष, सेवेची निवृत्ती होत नसते, बरोबर. पंचमी तत्पुरुष, सेवेतून निवृत्ती शक्य आहे. चतुर्थी, सेवेसाठी निवृत्ती, सेवेसाठी कोण निवृत्ती घेतं का? नाही, बरोबर. तृतीया, सेवेने निवृत्ती. तर यातील पंचमी व्यवस्थित बसते. सेवेतून निवृत्ती, ऊनचा प्रत्यय, सेवेतून, सेवेतून निवृत्ती, सेवेतून निवृत्ती, निवृत्ती म्हणजे काय झाला? माणूस रिटायर झाला, सेवेतून सुट्टी, बरोबर, निवृत्ती. ठीक. उत्तर क्रमांक पंचमी अगदी बरोबर, बाकी सगळे चूक, बरोबर, पंचमी. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता? अयोग्य विग्रह. आता धन प्राप्त, प्राप्त आहे धन जास असा तो, बरोबर, धनवान. ठीक. बहुव्रीही समास. पुरण भरून तयार केलेली पोळी, पुरणपोळी. मध्यम पदलोपी समास. वनभोजन, वनातील भोजन म्हणजे तील, वनातील, सप्तमी तत्पुरुष समास, बरोबर. विटीत दांडू, विटी अथवा दांडू नाही. आता बघा, आपण ऑप्शन कधी देतो? जेव्हा आपल्याला एकाची गरज आहे, बरोबर. उदाहरणार्थ, चहा घेणार का कॉफी? तुम्ही एकच सांगा, एक तर चहा नाहीतर मग कॉफी असं बोलाल ना. किंवा अथवा चा वापर करा, चहा किंवा कॉफी, बरोबर. त्यापैकी एकच घ्याल. परंतु विटी दांडू असा खेळ आहे की एकटी विटी किंवा एकटा दांडू घेऊन खेळता येत नाही, म्हणून ते दोन्ही महत्वाचे आहेत. म्हणून इथं अथवा चालत नाही, अथवा चालत नाही. मग इथे घ्यावं लागेल आणि. आणि म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे. हा द्वंद्व समास असतो. पालघर पोलीस 2024. पुढचा प्रश्न, अंथरूण पांघरून तत्सम झोपायची व्यवस्था, बरोबर. अंथरूण पांघरून व तत्सम झोपायची व्यवस्था. सामासिक शब्दाचा समास कोणता? उत्तर आहे तुमचं द्वंद्व समास, म्हणजे समाहार द्वंद्व समास. कोणता? समाहार, समाहार. अंथरूण पांघरून, चादर, उशी सगळं चालतात. अंथरूण पांघरून म्हटलं, उशी आली, बेडशीटही आली, चादरही आली, ब्लँकेटही आलं, सगळं झालं, बरोबर. तर आपण म्हणतो ना, बोरी बिस्तारा किंवा अंथरूण पांघरून, ही उदाहरणं समाहार द्वंद्वाचे उदाहरणं आहेत. पालघर पोलीस 2024. पुढचा प्रश्न, यशोधन, तपोबल, काव्यामृत, ज्ञानामृत या शब्दांचा समास ओळखा. बघा, पहिला
तर याचा आपल्याला विग्रह समजला पाहिजे. यशोधन. आता धन धनासारखे यश म्हणू का? नाही. किंवा यश यशासारखे धन? नाही. इथं आम्हाला समजत नाही धनासारखे यश आहे का यशासारखे धन आहे, असं समजत नाही. त्यामुळे दोघांना एकत्र केलंय. म्हणून आपण असं म्हणू शकतो, यश यश हेच धन, यश हेच धन, यश हेच धन. बरोबर. किंवा तप हेच बल, तपोबल. काव्य हेच अमृत, ज्ञान हेच अमृत. अशा वेळी त्याला आपण रूपक कर्मधारय समास. समजत नाही यशासाठी धन आहे का धनासाठी यश आहे, दोघांना एक केलंय. बरोबर. अशा वेळी दोघांना एक केलं, हेच हा प्रत्यय लागला, हेच हा प्रत्यय लागला का रूपक कर्मधारय समास ओळखावा. गोंदिया पोलीस 2021 16चा प्रश्न 21 ला रिपीट झाला नागपूर पोलीसचा. क्लिअर. पुढचा. पुढील शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास. चातुर म्हणजे 4 आणि मास म्हणजे महिना. महिन्यांचा समूह, 4 महिन्यांचा समूह म्हणजे द्विगु समास. गोंदिया पोलीस 2015. दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी. आता इथं समजून घ्या. दिन मूळ शब्द काय? दीन, दिन. याला लागला आ, पुढे जोडला नाथ, नाथ, नाथ. हा विभक्तीचा प्रत्यय सप्तमी, सप्तमी. विभक्तीचे प्रत्यय त, ई आणि आ. बघा इथं दिसतील तुम्हाला. खिस्से कापू, खिसा, खिसा हा मूळ शब्द, मूळ शब्द. त्याला जोडला ए, खिसे, आणि पुढे जोडला कापू, कापू. बरोबर. किंवा पहारेकरी, पहारा, पहारा हा मूळ शब्द. त्याला जोडला ए, पुढे जोडला करी, करी. आता बघा, आपण विभक्ती तत्पुरुष समासात जेव्हा विभक्ती तत्पुरुष समासात जेव्हा शब्द जोडतो तेव्हा विभक्तीचे प्रत्यय काढून टाकतो, काढून टाकतो. परंतु जोडलेल्या शब्दात विभक्तीचे प्रत्यय काढलेले नाहीयेत. जोडलेल्या शब्दात विभक्तीचे प्रत्यय काढलेले नाहीयेत. जशीच्या तशीच आहेत. म्हणजे लुप्त होत नाहीत, म्हणून त्यांना म्हणतात अलुक किंवा अलुप्त तत्पुरुष समास. अलुप्त तत्पुरुष समास. मीरा भाईंदर शहर पोलीस 2024. समजलं. पुढचा प्रश्न. द्वंद्व समास ओळखा. जलद. जलद म्हणजे जल. आता एक समजून घ्या, हा जलद सामासिक शब्द जर धरला तर जल, जल अद म्हणजे देणारा, जल देणारा, जल देणारा किंवा देणारी. जल म्हणजे पाणी, अद म्हणजे देणारा, द म्हणजे देणारा. नापसंत, पसंतीशिवाय. विटी दांडू, विटी आणि दांडू. उत्तर क्रमांक तुमचं हे बरोबर. महर्षी हा शब्द महान असा ऋषी असा ओळखला जातो. अमरावती शहर पोलीस 2024. पुढचा प्रश्न. नास्तिक या शब्दात कोणता समास आहे? आता न नाचा पाडा म्हणजे हा नन समास आहे. बरोबर. नन म्हणजे कोणता? नन. नन बहुव्रीही समास. नास्तिक नाही असता ज्याला असा तो नास्तिक. समजलं. बरोबर. 2018 सांगली पोलीस. पुढचा प्रश्न. मीठ भाकर. काय या आमच्याकडे जे काय मीठ भाकर गोड मानून घ्या, मग त्यांना का फक्त मीठ आणि भाकरच खायला द्यायची का? नाही. तर मीठ भाकर म्हणजे तत्सम साधे जेवण, तत्सम त्यासारखे साधे जेवण. मग त्यात काही येऊ शकते, पण बोलताना मीठ भाकर. म्हणून समाहार द्वंद्व समास. अहिल्यानगर पोलीस 2024. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील समास ओळखा. शैवाने गुंतले तरी पंकज हे शोभते. शैव, शैवाने गुंतले तरी पंकज हे शोभते. आता पंकज म्हणजे कमळ. बरोबर. आणि शैवालाने म्हणजे पाण्यात शैवाळाने गुंतलंय तरी कमळ शोभते. बरोबर. कमळ शोभते. तर यातील पंकज, पंकज पंकात जन्मणारे, पंकात, पंकात जन्मणारे, जन्म, जन्मणारे, जन्मणारे, पंकात जन्मणारे. तर पंकज, अज, पंक अधिक अज, पंक अधिक अज किंवा ज घ्या. पंक अधिक ज. पंक म्हणजे चिखल, अज म्हणजे जन्मणे. पंकात जन्मणारे हा अज जन्मणारे हे कृदंत आहे, म्हणजे उपपद आहे, म्हणून हा उपपद तत्पुरुष समास. दुसरा शब्द महत्वाचा. अहिल्यानगर पोलीस 2024. पुढचा प्रश्न. जितेंद्रिय. जित आहेत इंद्रिय ज्याला असा तो. आता हे समजून घ्या. बरोबर. जितेंद्रिय त्याचा विग्रह जर केला तर जित आहेत, जित
आहेत आहेत इंद्रिये इंद्रिय 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 ज्याला 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 तो तो विग्रहात जे दोन शब्द इथे जोडलेत ते दोन शब्द पाहिजे, जित आणि इंद्रिय. दोघांची विभक्ती पाहिजे. जित हा शब्द कोणताच प्रत्यय नाही म्हणून प्रथमा विभक्तीत आहे, आणि इंद्रिय हा मूळ शब्द आहे म्हणून प्रथमा विभक्तीत आहे. कोणतीही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. म्हणजे जोडलेले दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आहेत तेव्हा त्याला समानाधिकरण म्हणतात. काय म्हणतात? समानाधिकरण. समानाधिकरण समानाधिकरण. उत्तर तुमचं इथं समानाधिकरण बहुव्रीही समासही बरोबर आहे, अगदी बरोबर. अहिल्यानगर 2024. परंतु शब्दाला गजानन, शब्दाला गजानन 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 आणि ऑप्शन मध्ये व्याधिकरण बहुव्रीही असलं तर उत्तर बरोबर आहे. बघा, गजाचे 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 आहे आहे आनन ज्याला आनन ज्याला आनन ज्याला 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 असा तू. तर मूळ शब्द आपला जोडलेला गजाननमध्ये गज आणि आनंद. आनंदला कोणता प्रत्यय नाही म्हणून प्रथम आहे, परंतु गज या शब्दाला चेचा प्रत्यय म्हणून हे षष्टी आहे. कोणती आहे? षष्टी. म्हणजे दोघांचे प्रत्यय, दोघांची विभक्ती सारखी नाही, याला म्हणतात व्याधिकरण. काय म्हणतात? व्याधिकरण. व्याधिकरण विभक्ती बहुव्रीही समास. समजलं? म्हणजे असाही प्रश्न आला तरी तुमचं उत्तर आलं पाहिजे. हे नेक्स्ट पुढचा प्रश्न. तर इत्यादी प्रश्न आज घेतले होते, समासाचे आपले काल राहिले होते ते. उद्या आपण आपल्या निश्चित वेळेवरती शब्दार्थाचे लेक्चर सुरू करणार आहोत. बरोबर? शब्दार्थाच्या आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न शब्दार्थावर आधारित उद्यापासून सुरू करतोय. आज इथे थांबतो. नमस्कार. शक्य झाल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.